कशाला करतेस सगळा खट्टाटू? फारच आग्रह करतेस बाई तू आम्हाला आता. साहित्य सगळं हातात मिळणं काय सवयचं नाहीये आम्हाला, पचायचं नाही ते. आपल्याला कधीच सवय नसते आंटी. पण या 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 इकडे या 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 बसा बसा. एखाद दिवशी आराम करायचा का? माझी आई ना नेहमी सांगत असते की बाई आहे ना बाई, तिचं पूर्ण आयुष्य पूर्वी चुली पुढे आणि आता या गॅस पुढे. काय अर्थ? आज आरामात मस्त कॉफी प्या. शाब्बास आकृती, अगदी बरोबर बोललीस तू. अगं तरी मी हिला केव्हाच सांगतोय की आता मी रिटायर होतोय तर तुला स्वयंपाक घरात मदत करेन. मदत यांची रिटायर झाल्यानंतर ना तुम्ही जेवढे घराबाहेर राहाल तेवढी मला जास्त मदत होणार आहे. हे बघ, हे असं असतं. काय असं असतं तुला माहितीये का? मध्ये यांनी काय केलंय? खिचडी बनवून दिली यांनी मला. हसताय काय? मला म्हणाले बाहेर बस. मी आपली बसले आणि ती त्यांची पांढरी वीट आहे ना त्याच्यावर बघून बघून यांनी खिचडी बनवली. पण केली की नाही खिचडी मी? माझं जे भांड होतं ना ज्यात यांनी खिचडी बनवली तेव्हापासून इतक्या वेळा धुतलंय ग, काळ ते काळच राहिलंय. साबुदाणा आत जायला त्या भांड्यात घाबरतो. हे बघ कसं आहे आकृती, हिचं मला मिळणारं प्रोत्साहन जे आहे ना ते जरा कमी पडते, बाकी काही नाही. नाहीतर एरवी माझ्या इतका मन मोकळा नवरा कधी पाहिलेस का कुठं तू? कुठेच नाही पाहिलेला. झाली कॉफी. वा वा. बघा पिऊ. अरे वा, कशी झाली सांगा. मस्त, एकदम झकास. अरे थँक्यू. खरंच एकदम बेस्ट केलीस. मी काय म्हणतो, हिलाही शिकव ना एकदा कॉफी करायला. काही काय, मैंने पिए इनके हाथ की, मस्त करतात या. छान खरं मस्त. अरे थँक्यू. सौमित्राला देऊन येत. गुणी आहे ना मुलगी, गोड आहे आणि समजूतदार पण आहे. हो, अशी मुलगी सौमित्रासाठी मिळायला पाहिजे आता. हूं काय हूं काय? माझ्या मनात जे विचार आहेत तेच तुमच्या मनातही आहेत का? हे बघ नलू, सध्या तरी माझ्या मनामध्ये फक्त कॉफी आहे. क्या बात आहे. आता तुझ्या मनात काय ते सांग बरं. हेच की आपण विचारायचं का हिला? असं काय करतेस नलू? आकृतीने स्वतःच सांगितले ना आपल्याला की उगीच घाई गडबड करू नका म्हणून. मग अरे आता तू डायरेक्ट तिलाच जाऊन विचारलंस तर काय वाटेल तिला? आणि शिवाय आपल्याला काय माहित. हे अगं इतकी सुंदर मुलगी आहे ती, तिला बॉयफ्रेंड नसेल कशावरून? हल्ली असतात नाही सगळ्यांनाच बॉयफ्रेंड. मी काय म्हणते, मी एकदा जरा हे करून बघू का, हे खडा टाकून बघू का, म्हणजे एकटी आहे का दुकटी आहे ते कळेल ना. ठीक आहे ठीक आहे, काय तुझा तो खडा टाकायचा आहे ना तो टाकून बघ, पण फार घाई नको. इम्प्रेस झालो मी. एवढी चांगली झाली आहे कॉफी? नाही, कॉफी तर चांगली झालीच आहे, पण तू ज्या प्रकारे आई बाबांना समजावलेस ना घाई न करण्याबद्दल, ते म्हणजे सगळ्यात चांगलं काम केलंस तू आयुष्यातलं. ते कोणाचंच ऐकत नाहीत ग इतक्या सहज. म्हणजे एकतर काल आईने तो विषय काढला म्हणून मी निघून गेलो घरातून. तर काय, पर ये पेरेंट्स के साथ बात करना ये प्रॉब्लम सब जगह पे है. माझ्या घरी नाही का? आणि आपण असं त्यांच्याशी नीट बोलायला गेलो ना आणि काहीतरी वेगळंच होतं, गैरसमज होतात. मी तर काही सांगूच शकत नाही माझ्या आई बाबांना. माझी तर भांडणच होतात. अगं असं काय करतेस? परवा तर तू ब्रेकअपचं एवढं चांगलं सांगितलं, त्यांनी एवढं सपोर्ट केला तुला. ते रेअर होतं रे, नाहीतर आम्ही भांडतोच.
काय झालं असं का बघतोस तू? तुला कॉम्प्लिमेंट्स घेता येत नाहीत का ग? सॉरी सॉरी. थँक्यू थँक्यू. व्हेरी गुड. बरं, बाय द वे, मी तुला सोनगावला पण पाहिलं की तू काय छान पटवतेस लोकांना. माझं तर म्हणणं आहे तू कोणालाही पटवू शकतेस. मैं सोच रही हूँ ये स्किल यूज करके किसी अच्छे से बॉयफ्रेंड को पटा लूं. बघा, तू पिऊन इतके सिक्रेट्स सांगितलेस ना मला की मी तुला ब्लॅकमेल करून पटवू शकते. ऐक ना प्लीज, असं करू नकोस. मला सांग ना मी काय बोललोय, सांग ना प्लीज. ओके ओके, तुला एवढं ऐकायचंच आहे तर तू तुझा सोल माझ्या समोर न्यूड करून दाखवलास. न्यूड? सॉरी, मला ऐकायचं नव्हतं, माझी एंट्री चुकली ऍक्च्युली. पण न्यूड बद्दल काय बोलते ही? कळलं ना तुला, एंट्री चुकली. आता थेट एक्झिट घ्यायची. चला बाळा चला. त्याला काय अर्थ आहे? अरे यार मला पण सांगा ना, न्यूड विषयी तुम्ही काय बोलत होतात ते. जर आता ऐकायचंय तुला, त्याआधी तुला न्यूड करून तुझ्या पार्श्वभागावर वळ काढीन. चल निघ. काय काय बोलतोयस तू दादा? हा? आणि ते पटतंय का तुला आकृती? अरे एक मोठा भाऊ म्हणून या लहान भावाला तू 4 गोष्टी चांगल्या शिकवायला पाहिजेस. कुतूहला पोटी मी वाईट मार्गाला गेलो तर? He's right. You don't worry. मी सगळं सांगेन तुला. हा, सगळं शिकवेन, सगळं शेअर करेन मी तुला. हा, पण एक्झाम आहे ना आता तुझी. हा, आहे ना? हो ना? पण कसं आहे, तू त्यात ऑलरेडी इतका स्मार्ट आहेस ना, हुशार आहेस तू. हो ना, हुशार आहेस ना तू. अरे तू टॉप कर बस, मी तुला सगळं सांगेन. अरे हा, नाही, टॉप तर मी करणारच आहे, त्यात काय प्रश्न नाही. हा, एकदम. डील. अरे डील म्हणजे डील दादा. ठीक आहे, निघा चला. काहीतरी आपली शायनिंग मारायची. अगं आकृती, हे काय झिंगाट लावून घेतलंस मागे? अरे वेडा आहे तो. नाहीये बरं का, तो वेडा नाहीये. या वयात अशी खूप एनर्जी असते, असं प्रत्येक गोष्टीविषयी फॅसिनेशन असतं. ती एनर्जी चॅनलाइज केली की झालं. दॅट्स इट. ठीक आहे, त्याचं सोड, त्याचं मरू दे. मला सांग मी काय बोललो. उशीर झालाय मला. आय हॅव टू गो, आय हॅव टू लिव्ह. थांब, मी सोडतो ना तुला. चल. कसं तू सोडणार आहेस मला? पण तू पिऊन त्या बारच्या बाहेर तुझी बाईक पार्क केली, ती आणलीस परत? कलेक्ट करायचे ना तुला ती अजून? खरे. मी जाईन. चलो बाय, टेक केअर. प्रॉपर बेवड्यासारखं वागलोय मी. बोला डॉक्टर. बताऊंगी पर एक कंडीशन पे. मुझे ट्रीट देनी पड़ेगी. हो. गुड, दॅट्स गुड. पण आत्ता नाही, मी सांगेन तुला. आय हॅव टू गो. बाय 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 बाय. खुश दिसतेस आज अगदी. येस. तशी तू हल्ली नेहमीच खुश असतेस. गुड, चांगली गोष्ट आहे. पण आज मी जरा जास्त खुश. का ग? कारण मी आज सौमित्रच्या आई वडिलांना भेटले. कसले गोड आहेत ग ते. मुझे तो वो बहुत पसंद आए. छान आहेत ते. छान, खूप छान आहेत ते. मला त्यांनी एकदम असं घरच्यासारखं ट्रीट केलं ग. मला तर असं वाटत होतं की त्या घरामध्ये लहानाची मोठी मी तिथेच झाली आहे आणि खेळलीये, बागडलीये. एकदम असं होमली फील झालं मला. तुझं फारच छान स्वागत केलेलं दिसतंय त्यांनी. ऑफकोर्स, दे वर व्हेरी क्यूट.
माझी आई आहे ना नेहमी मला सांगत असते की एक वेळ मुलगा ओके ओके असला तरी चालेल, पण त्याचे आई वडील त्याच्या घरचे चांगले असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही लगेच त्या मुलाला डोळे झाकून लग्नाला हो म्हणायचं. हो ग, म्हणजे इथे तर किती क्यूट कॉम्बिनेशन आहे बघ ना, की सौमित्र पण मस्त आहे आणि त्याचे आई वडील पण किती गोड आहेत. म्हणजे एखादी मुलगी वेडीच असेल की त्याला लग्नाला नाही. I'm so sorry. I'm so sorry. Oh God, I didn't mean to hurt you. I'm so sorry, मैत्री. अगं वेडे, मी पलीकडे गेली आहे सगळ्याच्या, विरक्त झाली आहे मी. गुड, थँक गॉड. पण तुला विरक्ती मिळाली आहे म्हणून ना, नाहीतर सौमित्राला लग्नासाठी नाही म्हणायचं एकही कारण नाहीये. गुड. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं का ग? बघ काय परत कॉल आला त्याचा. पेशन्स नाही आता फक्त मुलाकडे, बस एवढंच काय ते. काय मी त्याला म्हटलेलं नंतर कॉल करते तरी आय हॅव टू टेक दिस. डॉक्टर काय आठवण येते का माझी? मग काय सारखं सारखं विचारतोयस रे तू? हा आकृती दासगुप्ता. म्हणजे मराठी नाहीये का? पण मराठी चांगलं बोलली किती. एक मिनिट, तिची आई मराठी आहे, बाबा बंगाली. ओ गो बाई, मग आपल्या घरच्यांना कसं चालेल? नाही चालेल, मैत्रीचे आई बाबा होतेच की दोघही मराठी, त्यांचं कुठे टिकलं हे टिकेल म्हणजे चालेल. आणि मेडिकल फील्ड मधलीच वाटते नाही का ती? असावी बाई, कारण दोघही एकमेकांशी एवढे अवघड अवघड शब्द बोलत होते ना. नेमकं काय काम करते हे शोधून काढायला पाहिजे. बाबा ती सोशल वर्कर आहे आणि तिने MSW केले. काही का केलेलं असते ना, पण म्हणजे दादाची डॉक्टरकीची जी भाषा आहे ती कळेल ना तिला. मग झालं तर मग त्या मैत्रीला कुठे काय कळत होतं दादा काय म्हणतो ते. नाही, पण मी काय म्हणतो, वय वय वयाने जरा दादापेक्षा मोठीच वाटते ना जरा. नाही त्याची काही खात्री नाही, पण मुलींचं जरा वय ओळखणं कठीणच असतं. असेल 1-2 वर्षाचा फरक असेल. अरे देवा, असं आहे का? म्हणजे मोठी ती दादा, पण मग हे ना मैत्री लहान होती ना दादापेक्षा. हा काय झालं, बालिश वागली की नाही? मग त्यापेक्षा हे बरं, ही मुलगी जर मोठी असेल तर कसं ती दादाला समजून घेईल, चांगलं होईल ना. म्हणजे मग असू दे, थोडी मोठी असली तरी काय हे नाही. नलू, तू असं बोलतेस ना जसं काही सगळं आपल्याच हातात आहे. अगं या मुलांचं सगळं ठरलेलं असतं हल्ली. नाही पण त्या आकृतीला विचारून घ्यायला पाहिजे बरं का, तिचं आधी कुठे काही आहे का वगैरे. हे बघ असं आहे, हे मीच यांना सांगितलंय. अरे मी आकृतीला ना आता दादासाठी कशी पटवते ते बघाच. ती मैत्रीपेक्षा 100% जास्त चांगली मुलगी आहे. मला सांग, तुला काय वाटतंय? कसं मला ना अशी कंपन जाणवतात रे, चुंबक. म्हणजे आमच्या माताजी विचारायचं ना, कधी जाणवतंय का? तेव्हा नाही कधी जाणवलं, पण आता असं ऊर्जा पासून होताना जाणवतंय रे. अगं माताजींची ऊर्जा तुला कशी जाणवेल? तू काय काही नाही, तू ना अशी भाबडी आहे सगळं तू, ऐश्वर्या. तेच, आणि मी म्हणत होतो की तुझा शुक्र तर स्ट्रॉंग आहेच आणि चंद्रमाचा उंचवटा सुद्धा उच्च आहे आणि भावनिक पातळीवरती आता असं मला वाटतंय की याच काळात काहीतरी आमूलाग्र बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहे. असं वा, अरे तू कधी आलास? ते CA सोडून हे भविष्य कधीपासून बघायला लागला तू? अरे शुंभा, माझ्या चौफेर वाचनामुळे मला त्याचंही ज्ञान आत्मसात झालेलं आहे. मी ती पण कला करू शकतो, हस्तरेषा बघण्याची.
एक काम करूया ना मग आपण ते दुकान टाकूया ना तुझं चुंबक भविष्यवाले म्हणून फुल राडायला कसं मस्त आहे ना. मूर्ख तो मूर्खच राहील ग. ते सोड रे पण मी काय म्हणतो भविष्य बघायचं असेल तर एखाद्या पोरीचं बघायचं ना. सेटिंग लागली असती तुझी. ऐश्वर्याचं काय भविष्य बघत बसला तू येड्या. काय म्हणजे काय म्हणजे मी पोरगी नाहीये का रोकडे. नाही नाही तू पोरगीच आहे म्हणजे कसं आहे तू सांग ना तू काय सांग. म्हणजे बघ कसं आहे तू पोरगी त्यात काही विषय नाही पण तू असं हे टवका माल नाही ना आयटम फ्रेंड आहेस म्हणून. टवका माल. मी एक काम करते मी निघते. हा तसे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तुम्ही इथे बघत बसा टवका माल पोरी आणि रोकड्या तुझं लग्न झालंय एकदा आठवण करून दिले तुला. ए मी काय पोरी बघत नाही काय टवका मी काय बघत नाही पोरी बिरी. लग्न मला माहिती आहे माझं लग्न झालंय. मी चुंबक सिंगल आहे ना. तू सिंगल तू बघू शकतोस ना नाही का तुझ्यासाठी म्हणून मी सांगितलंय. बघायला काय काही कोणी बघू शकतं. एक काम कर ना माझं फ्युचर बघ चल सांग काय. मी जाते. थांब ना ऐश्वर्या तू काय जातेस. काय जाते काय जायचंय का तिला जाऊ दे रे बाबा गडबड असेल तिला. ए जा ऑफिसला जायचंय ना जा जा बघ लव्ह लाईफ कुठले रे माझं तर फुलच आहे एकदम आणि पैसे तर काय कमीच नाही आपल्याला. चुंबक मी जाते. अगं ऐश्वर्या पण तू कुठे चालली आहेस आता. ऑफिसला. तुझ्या ऑफिसला. अरे मी तुला म्हटलं होतं ना मगाशी मलाही जायचंय शास्त्री रोडला म्हणून. ऑफिसच्याच जवळ तुझ्याकडे गाडी आहे का. नाही नाही बघ करमन कथा. आता मलाहीला सोडणं आलं आणि शेजारीच जाणार आहे मी. सोडतो महिला आत्ताच मी. चल मी निघतो. आपण बोलूया याविषयी. आपण पण ऐक ना हा बोल. हा नाही कॅफे मध्येच आहे. हो एकटाच बसलो. चुंबक आणि ऐश्वर्या होते आता पण ते पण गेले. हा आता काय जातो गॅरेजला काय आता. हा ती गाडी लागलेली आहे ना तिथं. हो लव्ह यू म्हणलं. हो म्हणलं ना तू. बाय बाय. पहले ट्रीट उसके बाद मैं बताऊंगी. तुझा तर विश्वासच बसणार नाहीये. तू काय काय बोललायस माहितीये. मी ना रेकॉर्ड करायला पाहिजे होतं मग तुझा विश्वास बसला असता. नाही आधी मला कळलं पाहिजे कि मला नाही आधी पहले मुझे ट्रीट चाहिए. मैंने बोला ना नाही मी सांगते ना आधी मला ट्रीट मग मी तुला सगळं सांग. हॅलो 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 सौमित्र हॅलो 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 सौमित्र आर यू ओके. हॅलो 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 सौमित्र हॅलो. काय आलं